महाराष्ट्र। नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। गोविंदा अरुण आहुजा म्हणजेच आपला लाडका गोविंदा याचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी विरार, मुंबई या ठिकाणी झाला। भारतीय चित्रपट सृष्टीवर गोविंदाने एक वेगळी छाप सोडली आहे। गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्याचा विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले आहेत। विनोदी संवादफेकीच्या उत्कृष्ट शैलींमुळे त्याचे विनोदी चित्रपट हिट ठरले आहेत। गोविंदाने उत्तर मुंबई मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, तर उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळते। जम्मू आणि काश्मीरसह पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतामध्ये पारा घसरला आहे। दिल्लीमध्ये बुधवारी सकाळी पारा 22 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता। सलमान खान आणि त्याचं कुटुंब नेहमीच चर्चेत ठरतंय। सलमान खानचा भाऊ सोहेल खान यानं नुकताच त्याचा बर्थडे सेलिब्रेट केलाय। सोहेलच्या बर्थडेसाठी खान कुटुंबीय एकत्र आले होते, पण सध्या या पार्टीला आलेल्या सलमानचा राग चर्चेचा विषय ठरतोय। सोहेलच्या बर्थडेला आलेल्या सलमानचा पारा अचानक चढला आणि त्यानं पापाराझी फोटोग्राफर्सला चांगलंच सुनावलंय। सलमान प्रचंड चिडल्याचं एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। 3000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून प्रत्यक्षात आलेली नवी मुंबई मेट्रो सुरू होऊन 1 महिना पूर्ण झालाय। सिडकोच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे। एका महिन्यात मेट्रोला 1,16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे। तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 17 नोव्हेंबर 2023 रोजी नवी मुंबईची मेट्रो कोणत्याही औपचारिक उद्घाटनाशिवाय धावू लागली आहे। प्रवाशांची वाढती गर्दी, आरक्षणाची प्रतीक्षा यादी पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागातून धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या गाड्यांच्या 455 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय। त्यामुळे आता प्रवाशांना अतिरिक्त गाड्या उपलब्ध होणार असून गैरसोय टळणार आहे। साधारण पुढील 3 महिन्यांपर्यंत या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत। या सर्व गाड्यांच्या वेळा थांबेमध्ये बदल नाही। या गाड्यांच्या तिकीट आरक्षणाला 22 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे। उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे। तिथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्याला हुडहुडी भरली आहे। बहुतांश ठिकाणी यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। राज्यात सर्वात कमी तापमान यवतमाळ येथे 8.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। विदर्भात सर्वदूर गारठा वाढलाय। उर्वरित राज्यात तापमान घसरल्याने थंडी वाढत आहे। बुधवारी पूर्व राजस्थानमधील सीकर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांक 3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी 12 ते 2 दरम्यान वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळामध्ये सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने माहिती दिली आहे। देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने लोकांचं टेन्शन हे वाढलं आहे। आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासात कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे नवीन 21 रुग्ण आढळले आहेत। कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा पहिला रुग्ण हा ऑगस्ट महिन्यात लक्झबर्ग या भागात आढळला। आदिवासी अधिकार संघर्ष समिती अंतर्गत खारघरमधील लिटिल मॉल समोर कामगारांतर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे। BMX सिनेमातर्फे 43 कामगारांना कोणताही
पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आल्याने तब्बल 31 दिवसांपासून कामगारांचे आमरण उपोषण सुरू आहे। कंत्राटदारापासून पोलिसांपर्यंत सर्व कामगारांच्या विरोधात असून न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी दिली आहे। यंदा देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे। क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मोहम्मद शामीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे। हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात दिले जातील। राज्यात कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला असून सिंधुदुर्गातील 41 वर्षीय व्यक्तीला याची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे। राज्यात खबरदारी म्हणून कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले। गोंदिया जिल्ह्यातील थंडी दिवसेंदिवस वाढत चालली असून जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये गरम कपड्यांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालाय। या थंडीचा सर्वात जास्त फटका आता वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना बसत असून सर्दी आणि तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। दुसऱ्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीला मागे टाकून दमदार पुनरागमनासाठी भारतीय संघ सज्ज झालाय। गुरुवारी होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकून मालिकेत सरशी साधण्याचे त्यांचे लक्ष्य असेल। या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर चाहत्यांचे लक्ष असेल। मुंबईतील रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या वाहने उभी केली जातात आणि त्यातून वाहतुकीला अडथळा होण्यासह कचऱ्याची समस्याही निर्माण होते। मुंबईतील अवैध पार्किंगची समस्या तीव्र झाली असून ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई पालिकेकडून विभागस्तरावर मार्शलची नेमणूक केली जाणार आहे। मार्शलकडून वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवला जाईल आणि वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतील। मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत रस्ते नाल्यांची स्वच्छता केली जात आहे। मात्र ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जातोय। नाल्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्याचे मुंबई पालिकेच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे नाल्यात कचरा टाकल्यास दंड ठोठावण्याची तयारी पालिकेने केली आहे। विविध स्वरूपाचे दंड प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे।